Hello, my dear students. We have been learning the lesson The Story of Tea. Now let's see from page number 20 from first paragraph. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. विद्यार्थी मित्रांनो, आपण द स्टोरी ऑफ टी हा लेसन पाहत आहोत, शिकत आहोत. आजच्या ह्या व्हिडिओत पान नंबर 20 ह्या पेजवरून आपण शिकत आहोत. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England. तर अशा रीतीने चहा पिण्याची जी प्रथा, सवय ही जपान, युरोप आणि इंग्लंड यांमध्ये पसरली. स्प्रेड म्हणजे पसरली. Where it became a fashionable and popular drink among the people. आणि इतकी प्रचलित झाली की ते एक अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय झाले. या ठिकाणांमध्ये जपान, युरोप, इंग्लंड यांमध्ये चहा हे पेय अतिशय प्रचलित झालं, लोकप्रिय झालं. How did this magical beverage get its name? पहा, आता पुढचा प्रश्न असा आहे. आपण स्टोरी ऑफ टी पाहत आहोत की चहा हे पेय सर्वप्रथम जगासमोर कोणी आणलं, कधी आणलं, कसं आणलं, आपण याची माहिती घेत आहोत. इथे प्रश्न आहे, हाऊ डिड दिस मॅजिकल beverage गेट इट्स नेम? हा जो जादुई, मॅजिकल म्हणजे काय, जादुई पेय जे आहे त्याचे हे नाव कसे पहिले आले असावे? द चायनीज कॅरेक्टर च्यू वॉज फर्स्ट यूज्ड इन अर्ली inscriptions to describe tea, but later a new character cha was developed to refer specifically to tea. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. And as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. पहा, मॅजिकल beverage get its name. हे जे जादुई पेय आहे त्याचे हे नाव कसे पडले असावे? तर प्राचीन कोरीव लेखात चहाचे वर्णन करण्यासाठी च्यू हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेले. TU हे जे कॅरेक्टर आहे TU हे प्रथम चीनमध्ये वापरले गेलेले दिसते. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप्ड. परंतु त्यानंतर चा CHA चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. डेव्हलप्ड टू प्रिफर स्पेसिफिकली टू टी. द वर्ड चा is now sometimes used in English to refer to China tea. आणि अशा प्रकारे चहा हा शब्द आता चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो.
It is, and as we all know, it is very close to the Hindi word chai. आणि अशा प्रकारे तो शब्द संपूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाचा फारच जवळचा आहे, विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. हे आपल्याला माहीत आहेच. नाव सी द नेक्स्ट वन. How did tea first come to India? Next question. चहा भारतात प्रथम कसा आला? खूप छान प्रश्न आहे. We are learning the story of tea. How did tea first come to India? भारतामध्ये चहा प्रथम कसा आला? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. पहा मित्रांनो, हिस्टोरियन्स म्हणजेच इतिहासकारांच्या मते think that tea had been known in India as a medicinal plant. इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक मेडिसिनल औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती, माहिती होती. हॅड बीन नोन इन इंडिया ॲज ए मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाइम्स. प्राचीन काळापासून इतिहासकारांच्या मते चहा हे आपल्या भारतामध्ये औषधी वनस्पती म्हणून माहिती होती, ज्ञात होती. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर. परंतु टी चहा हे 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हतं. See this? But tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. पहा, भारतामध्ये चहा प्रथम कसा आला या प्रश्नाचं उत्तर आपण पाहत आहोत की 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी चहाची लागवड करेपर्यंत चहाकडे भारतात आनंदासाठी हे पेय पिण्याचं एक साधन आहे असं मानलं जात नव्हतं. त्यानंतर पुढे पहा, इन द 1770s द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आपण शिकला असाल हे हिस्ट्रीमध्ये. 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. खूप छान वाक्य पहा. इन द 1770s द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स. अयशस्वी प्रयत्न केलेत. 1770 मध्ये. 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अतिशय अयशस्वी अशा प्रकारचे प्रयत्न केलेत. कसले अयशस्वी प्रश्न बा? टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम. की भूतानमध्ये, आसाममध्ये
चीनमधून चहाच्या सीड्स बिया आणून त्याची लागवड करण्याचा जो प्रयत्न केला तो असफल ठरला. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. पहा मित्रांनो, हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरलेत त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे, तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी, ब्रह्मपुत्रा नदी आहे, रिव्हर आहे, त्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ बॉटॅनिस्टचा अर्थ आहे वनस्पतीशास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे रॉबर्ट ब्रूस यांनी in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valleys. ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यात 1823 मध्ये त्या ठिकाणी शोध लावला आहे की या ठिकाणी या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 मध्ये शोध लावला. He discovered that. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. Very nice. पहा 1838 मध्ये मे महिन्यात 1838 मध्ये पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी फॉर सेल त्या ठिकाणी पाठवला गेला. त्यानंतर सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. व्हेरी नाईस. 1838 मध्ये प्रथम मे महिन्यात भारतातून इंग्लंडमध्ये प्रथम चहा विक्रीसाठी पाठवला गेला. तर तेव्हापासून जगातील आघाडीचा चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे, लीडिंग रोल प्रोड्युसर म्हणून. तर अशा प्रकारे या ठिकाणी tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer. पहा मित्रांनो, चहा प्रेमी असा दावा करतात की टी लवर्स, चहा प्रेमी यांचा दावा आहे की चहामुळे कॅन्सर म्हणजे कर्करोगाचा धोका रिड्यूस होतो, कमी होतो असं यांचा दावा आहे टी लवर्स यांचा. The risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. खूपच छान. हे जे मत आहे या ठिकाणी टी लवर्स यांचा दावा आहे, क्लेम आहे की चहा हा पेय घेतल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब ब्लड प्रेशर त्या ठिकाणी आटोक्यात येतो, आणखी कंट्रोल होतो, फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते, लिव्ह लॉंगर असं या ठिकाणी दावा आहे त्या टी लव्हर्स यांचा. तर मित्रांनो,
Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea company. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी just wait dear students. Yes, tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. अशा पद्धतीने जे टी लवर्स आहेत, जे चहा प्रेमी आहेत, त्यांचा क्लेम आहे, दावा आहे की आपल्या शरीरातील जो कॅन्सर असेल, कर्करोग असेल, त्याची रिस्क कमी होते, रक्तदाब हा कंट्रोलमध्ये येतो, आटोक्यात राहतो आणि शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आयुष्यमान हे वाढते असं मत, असा दावा या ठिकाणी टी लवर्स करतात. डिअर स्टुडंट्स, हिअर वी आर गोइंग टू स्टॉप. वी विल मीट इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, टेक केअर. बाय.